संडासाला दरवाजे नाही, संडास पाहिजे, हे रस्ते असे आहेत, पाणी मिळत नाही व्यवस्थित. महापालिके कुठे लक्ष दिलं या काम करणारा माणूस पाहिजे मत. बर पक्ष नको. पटकारे साहेब एक नंबर आहेत. साहेबांनी आमच्या इथे भरपूर कामं केलेली आहेत. कामं करणारच पाहिजे. जो एका हक्कानं जर बोलवला त्याने आलं तर आपली कामं होऊ शकतात. संडास, बाथरूम किंवा गटर किंवा दारातले झाडलोट हे करायला पाहिजे. काय काँग्रेस पक्ष यावा असं वाटतं. त्या पक्षाची माणसं शक्यतो हक्काची वाटतात, कारण जातीभेद मानत नाहीत. बीजेपी का हो? बीजेपीचं काम चांगलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकीची जी उत्सुकता आहे ती आता शिगेला पोहोचली आहे, कारण प्रचार जो आहे तो आता प्रत्येक प्रभागामध्ये जोरात सुरू आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये, आपापल्या प्रभागात, आपल्या भागामध्ये मतदारांकडे वेगवेगळे आश्वासनं घेऊन पोहोचताना दिसत आहेत. मात्र निवडणुका होत राहतील देखील. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा आणि त्यांच्या येणाऱ्या नगरसेवकाकडनं त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणण्यासाठी मी आज कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 6 मधील सिद्धार्थनगर परिसरामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी मी काही नागरिकांशी संवाद साधणार आहे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. दादा नमस्कार. महानगरपालिका निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत. आपण बघतोय की रोज तुमच्या दारामध्ये प्रचार रॅल्या येतात, प्रचार फेऱ्या येतात, उमेदवार येतात, पॉम्पलेट येतात. हे निवडणूक होत राहणार आणि होत राहतील सुद्धा. मात्र दुसरीकडे आता बघायला गेलं तर गेल्या 5 वर्षांपासून महापालिकेचा जो कारभार सुरू होता त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात की नगरसेवकच पाहिजे? आमचे साहेबच पाहिजे. पटकारे साहेब एक नंबर आहेत. साहेबांनी आमच्या इथे भरपूर कामं केलेली आहेत आणि पुढच्याला परत साहेबांनी कोण काय सांगितलं तर हाताशिवाय आम्हाला पर्यायच नाही. हाताशिवाय तुम्ही पर्याय नाही म्हणताय. मात्र आता बघायला गेलं तर अनेक पक्ष 4 नगरसेवक आपल्याला निवडायचे आहेत. हे निवडत असताना तुम्ही डोळ्यासमोर काय ठेवणार आहे? फक्त आम्ही हात जे कोण आहे त्यालाच म्हणणार. महत्वाचा व्यक्ती, का हो? काम करणारा माणूस पाहिजे मत. बर पक्ष नको. पक्षापेक्षा व्यक्ती महत्वाचा. बर. म्हणून व्यक्ती बघ. व्यक्ती म्हणजे नगरसेवक. कसं आहे, कधी पण बोलवलं, फोन केला तरी ते येतात. काय म्हणजे येणार पाहिजे असं नगरसेवक. म्हणजे नगरपालिका कारभारापेक्षा नगरसेवक आमच्या भागातलाच हवा मला. बर. या वेळेला काय वाटते तुम्हाला, या निवडणुकीत कोणता पक्ष महापालिकेच्या सत्तेवर यावा असं वाटतं? काय काँग्रेस पक्ष यावा असं वाटतं सत्तेवर. कसं आहे, पहिल्यापासून काँग्रेस पक्ष होता, आता भाजप हे झाले, म्हणजे असं दुसऱ्या पक्षावर आले. पण आता जे काम करणारे पक्ष ते आम्हाला पाहिजे. इलेक्शन सुरू आहेत, तुमच्या दारात अनेक उमेदवार येत असणार आहेत, आता पॉम्पलेट येत असणार आहेत आणि मोठा प्रभाग आता झालेला आहे. मोठा झालाय. मग नगरसेवक निवडत असताना तुम्ही डोळ्यासमोर काय ठेवणार आहे? कामं ठेवणार आहे काय फक्त मिरवणारा नेता ठेवणार? नाही, कामं करणारच पाहिजे. जो एका हक्कानं जर बोलवला त्याने आलं तर आपली कामं होऊ शकतात. बरोबर. कोण बी येणार, आम्ही निवडून, आमचं जर कामच नाही केलं तर निवडून देऊन उपयोगच काय? कधी बी आपण त्या व्यक्तीला बोलू शकतोय, बाबा तू ये, आमचे कामं राहिला. तो व्यक्ती येतोय ना, तर आम्ही त्यालाच मदत करणार ना. आता येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या नागरिक म्हणून काय अपेक्षा असणार आहेत? काय आपल्या असेल अपेक्षा तशाच, कामं करावीत, अडचणीला यावं, आले की हाक मारले की यावं, हे महत्वाचं आमचं. तुम्हाला काय वाटतंय? आता तिने सांगितलं महापालिकेवर काँग्रेसची सत्ता यावी, तुम्हाला काय वाटतं कुठला पक्ष यावा? तर सत्ता कुणाच्या बी असो, सत्ता कोणी बी करू, खरं काम करणारा व्यक्ती आपला असावा. बर. सत्ता काय सगळ्यांच्याच येतात. सत्तेवर काय एवढ्यापेक्षा व्यक्ती कसा आहे तो आपला महत्वाचा आहे, की आणि टायमाला तो व्यक्ती पळत यावा, की आम्ही निवडून देतो का, की ते आमच्यासाठी करावं, धडपडावं, त्यासाठी आम्ही निवडून देतो. तर तो व्यक्ती जर कायम आमचं जर काम करत असेल तर निवडून द्यायला काय आम्हाला हरकत नाही ना. महिला तुम्ही आहात, महिला म्हणून आता महिला आपल्या इथं उमेदवार पण भरपूर असतात. हो, भरपूर आहे. महिलांचं प्रतिनिधित्व तुम्हाला कसं वाटेल? महिलांचं आहे तसं काय नाही सोडा. मतदान करताना तू माणूस बघणार काय पक्ष बघणार? नाही, माणूस बघणार. जय पटकारे साहेबांसारखा. का दरवेळी आम्ही कधी पण आम्हाला काय गरज लागली तर एका फोनवर येणार आहे, रात्रीची म्हणा किंवा दिवसाची, कधी पण असेल तेव्हा आमची जय पटकारे साहेब येत होते. बर. आता येणारा जो नगरसेवक असेल त्या नगरसेवकाकडे येत ना नागरिक म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा काय, माझी अपेक्षा अशी की आम्हाला कुठला त्रास झाला की 10 मिनिटात आमच्या तिथे हजर व्हायला पाहिजे. बर.
आता समस्या काय आहेत आपल्या भागात? समजा काय संडास बाथरूम हेच रस्त्याचे ड्रेनेज बिरनेज ते जे बर, काय सांगाल? तुम्ही महिला आहात, यावेळेला नगरसेवक आपल्याला निवडायचा आहे. 4 नगरसेवक निवडायचे आहेत. हे निवडत असताना तुम्ही डोळ्यासमोर व्यक्ती ठेवणार की पक्ष ठेवणार? आम्ही व्यक्ती पण आणि पक्ष पण, महत्वाचं पक्ष पण आम्ही का हो? ठेवणार. पक्ष का? का आम्ही काँग्रेसवरच प्रेम करतोय पहिल्यापासून. काय कारण आहे असं? असं आहे, काँग्रेसलाच दया मया सगळ्या म्हणजे गरिबीची जाण असते. जातीभेद न करता माणसांच्या अडचणीला प्रायोरिटी देतात आणि अडचणीला सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्या पक्षाची माणसं शक्यतो हक्काची वाटतात. कारण जातीभेद मानत नाहीत आणि जिथे कुठल्या जी अडचण येईल त्या अडचणीला सॉर्ट आउट करणं म्हणजे ग्राउंड लेवलला आमच्या हक्काचा घरातला माणूस असून आम्ही त्यांना सांगू शकतो. महापालिकेचा कारभार 5 वर्ष चालू होता. तो महापालिकेचा कारभार तुम्हाला कसा वाटला? काय नगरसेवकच चांगला असतोय? नगरसेवकच चांगला असतो. महापालिके कुठे लक्ष दिलं? या नगरसेवकच नव्हतेच ना आता 5 वर्ष. बरोबर आहे. दादा, महापालिका निवडणुका सध्या सुरू आहेत. काय वाटते तुम्हाला, महापालिकेचा कारभार बरा की नगरसेवकच हवा? नगरसेवकच पाहिजे. का हो? नगरसेवकला आपण कसं काही झालं, काही प्रॉब्लेम झाला, उठवायला जातोय, मदतीला येतात, कामं वगैरे चांगल्या पद्धतीने करतात. बर, आता तुम्ही ज्यावेळेला मतदान करणार आहे त्यावेळेला माणूस बघणार काय पक्ष बघणार? माणूस. का हो? पक्ष काय वाटावं, इकडचे तिकडं तिकडचे इकडे सारखी जात येत राहतात, पण माणसाला महत्व आपण देतो. आता बर, आपली कामं होणं महत्वाचं आहे. आता पक्ष महत्वाचं नाही, काम होणं महत्वाचं असतं. बर, आता तुम्ही या भागातले नागरिक वाटलं तर तुम्हाला काय वाटतं, या भागात काय होणं अपेक्षित आहे? काय चांगल्या सुखसोयी, गटरी, पाण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित व्हावी. महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी वाटते? बीजेपी. का हो? बीजेपीचं काम चांगलं आहे, काँग्रेसपेक्षा 100 पटीने काम चांगलं आहे. बर, योजनांचा मला वाटते भडका लावला त्यांनी. अशा योजना कुठल्याच पक्षानं आज पण आणलेल्या नाही. अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना आहेत. काम त्यांचं चांगलं चालू आहे. वरती सरकार चांगलं आहे, खाली सरकार चांगलं आहे. अतिशय व्यवस्थित काम चालू आहे असं मला तर वाटतं. बर, महापालिका निवडणुका आल्यात तोंडावर, रोज माणसं येतात का नाही दारात? हो, येतात की. भेटतात, आश्वासनांचा पाऊस पडतात. होय होय. काय वाटते पूर्ण आता ह्या वेळेला नाही, करतील कोणी ते? पण आला तर चालेल, पण भागातलं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे. बर, संडास बाथरूम किंवा गटर किंवा दारातलं झाडलोट हे करायला पाहिजे, एवढीच अपेक्षा असते. बर, पक्ष तुमच्यासाठी महत्वाचा वाटतो की व्यक्ती? व्यक्ती महत्वाचे पाहिजे, कारण आपण हाकेला येणारी व्यक्ती पाहिजे आपल्याला, कोणी पण असू दे. बरोबर आहे, कारण आपण गेलो गरजेसाठी त्याने आपलं काम करावं असं अपेक्षा. जनतेची काय अपेक्षा असते तेवढीच असते की माणूस हाकेला आपल्या यायला पाहिजे, एवढंच. बरोबर. आता तुम्हाला काय वाटतंय, तुमचं जर आता बोलणं जर पाहिलं तर तुमचा अभ्यास बऱ्यापैकी आहे. हो, तर कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी वाटते? कोणती पण असू दे, शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे, कोणती पण असू दे, पण जनतेसाठी त्यांनी धावून यायला पाहिजे बघा, एवढंच महत्वाचं. महापालिकेचा कारभार कसा वाटला हो? हो, चांगला आहे ना. चांगले कर्मचारी काम करतात, सगळे करतात, सगळे व्यवस्थित, सगळे ज्या त्या भागात व्यवस्थित कर्मचारी करतात. बरोबर आहे, कारण का माणसं घाण करतात, ती लोक रोज पहाटे सकाळपासून काम करत असतात. बरोबर आहे. हा, त्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही. कर्मचाऱ्यांना आपण स्वच्छता पाळायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर. अतिशय छान मुद्दा मांडतात की आपल्यापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे, बरोबर, जेणेकरून आपलं कोल्हापूर शहर स्वच्छ राहील. स्वच्छ पाहिजे. बरोबर आहे. महापालिकेचा कारभार चांगला की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक हवा, पण धडाडीचा हवा, काम करणारा हवा. लोकांची काय गरजू लोकांचं काय काम आहे ती त्यांनी व्यवस्थित विचारपूस करून त्यांनी व्यवस्थित करावं. संडासाला दरवाजे नाही, संडास पाहिजे, हे रस्ते असे आहेत, पाणी मिळत नाही व्यवस्थित, पाण्याची पाहिजे सोय. लाईट गेली तर लाईटीचा पण प्रश्न सोडवायला हवा, किंवा लाईट नाही या भागात, आज अंधार पडला तिथं जाऊन चौकशी करायला पाहिजे नगरसेवकांनी. आमचं हेच म्हणणं आहे, नगरसेवक होऊ देत, पण त्यांनी ही सर्व आमची सगळी जी काय आहेत कामं ती व्यवस्थित पार पाडावीत. बर, आता तुम्ही नगरसेवकांना आपली या भरपूर तुम्ही पाढा वाचला याद्या कामाचा, की या सगळ्या आमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करणारा नगरसेवक असावा. आज या घडीला बघायला गेलं तर 4 नगरसेवक येणार आहेत, अनेक पक्ष या निवडणुकीत आहेत. मग तुम्ही मतदान करताना पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? आम्ही व्यक्ती बघणार, कारण व्यक्ती बघूनच आम्ही मतदान करणार ना. हा बाबा आहे का आमच्या कामाच्या ह्याचा दर्जा बघायला पाहिजे त्यांचा, मग आम्ही मतदान करणार. पक्षाचा विचार करणार का नाही? पक्षाचा विचार करणार ना. पक्षाचा विचार कधी करणार? पक्ष कधी होते? ज्यावेळी युती सगळी एकत्र झाल्या, तर युती झाली तर कुठला पक्ष चांगला आहे हा नंतरचा प्रश्न येतो. बरोबर आहे ना. हा,
तर एकूणच आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 6 मधील आपण सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नगरसेवक हा फक्त मिरवणारा नसावा. नगरसेवक यानं आमच्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत, उदाहरणार्थ रस्ते असतील, गटर असतील, लाईट खांबावरील लाईट असेल, पाणी पुरवठा असेल, कचऱ्याचा उठाव असेल, स्वच्छता असेल, या सर्वांच्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधांची अडचण दूर करणारा असावा आणि सोयीसुविधा नागरिकांना चांगल्या रीतीने देणारा असा नगरसेवक असावा. आम्हाला पक्ष महत्वाचा नाही आहे, आम्हाला आमच्या जवळचा माणूस महत्वाचा आहे आणि तसाच माणूस आम्ही महापालिकेत पाठवणार असल्याचं या भागातील नागरिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि दुसरे एक महत्वाचं म्हणजे स्वच्छता असेल किंवा कोणतीही एखादं विकासाची सुरुवात असेल, ही आपल्या नागरिक म्हणून आपली जबाबदारी आणि आपल्यापासून जर अगर सुरुवात केली तर नक्कीच आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर राहायला मदत होईल, अशी ही प्रतिक्रिया आपल्याला ऐकिवात मिळालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.